नमस्कार, उज्ज्वला होम किचन मध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण अगदी 2 पदार्थ वापरून 5 मिनिटांमध्ये तयार होणारी तिळाची पापडी कशी बनवायची गूळ घालून ते बघणार आहोत। अगदी झटपट बनवून तयार होते आणि भरपूर दिवस टिकते। तोंडात टाकताच विरघळणारी एवढी छान आणि कुरकुरीत ही पापडी मिनिटात बनवून तयार होते। चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। आता तीळ पापडी बनवण्यासाठी आपल्याला तीळ लागणार आहे। ते गावरान तीळ घेतलेले आहे मी। आता पाव किलोच्या प्रमाणात आपण ही पापडी करत आहोत, त्यामुळे 250 ग्रॅम आपण तीळ घेतलेले आहे आणि 250 ग्रॅम आपल्याला गूळ लागणार आहे। आता मी येथे हा चिक्कीचा गूळ घेतलेला नाहीये। आता सर्वप्रथम आपण जे तीळ घेतलेले आहे ते मंद आचेवर आपल्याला 3 ते 4 मिनिटं खमंग खरपूस असे भाजून घ्यायचे आहे। तीळ छान असे तडतड वाजायला लागले, थोडेसे असे फुलायला लागले की समजून घ्यायचं आपले तीळ छान असे भाजलेले आहे। आता तीळ भाजले की पुन्हा एका ताटामध्ये किंवा बाउलमध्ये थंड करण्यासाठी ठेवून द्यायचे आहे। आता हे व्यवस्थित आपल्याला थंड होऊ द्यायचे आहे, नंतरच पुढची प्रोसेस आपण करणार आहोत। आता तीळ थंड व्हायला ठेवलेले आहे। आता त्याच एका कढईमध्ये आपण 2 चमचे साजूक तूप टाकून घेणार आहोत। तूप नाही टाकलं तरी सुद्धा चालेल, पण तुपामुळे छान अशी आपल्या पापडीला चकाकी येते आणि छान क्रिस्पी कुरकुरीत पापडी आपली तयार होते। आता त्यामध्ये हा 250 ग्रॅम गूळ टाकून घेतलेला आहे। 2 चमचे आपण पाणी सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचं आहे। आता गूळ टाकताना छान असा बारीक चिरूनच टाकायचा आहे, म्हणजे तो पटकन असा मेल्ट होतो। हे बघा, कंटिन्यू ह्याला असं मिक्स करत राहायचं आहे। ह्याला असे छान बुडबुडे सुटायला लागले की आपला पाक तयार होत आहे असे समजायचे। आता आपल्याला ह्याचा गोळी पाक तयार करून घ्यायचा आहे। तर तो ओळखण्यासाठी एका वाटीमध्ये आपण असं पाणी घ्यायचं आहे आणि थोडंसं आपण हा 2 ते 3 थेंब आपण हा पाक टाकून बघायचा आहे। आपण बघू शकता छान अशी याची गोळी तयार होते आणि खडखड असा प्लेटमध्ये टाकला की आवाज येतो। आता हा परफेक्ट आपला पाक पापडी बनवण्यासाठीचा तयार झालेला आहे। आता पाक तयार झाला की त्यामध्ये आपण जे तीळ ठेवले होते थंड व्हायला ते थोडे थोडे करून टाकून द्यायचे आहे आणि छान याला असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता ही प्रोसेस फार पटपट करायची आहे आपल्याला। आपला पाक हा व्यवस्थितच तयार झाला पाहिजे, नाहीतर आपली तीळ पापडी ही तुटण्याची शक्यता असते किंवा फार कडक होण्याची शक्यता असते। हे बघा, छान असं याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता ह्याचा गोळा तयार व्हायला लागला की समजायचं आपलं मिश्रण हे तीळ पापडीसाठीचं बनून तयार झालेलं आहे। तर गुळाऐवजी आपण येथे साखर वापरली ना तरी सुद्धा चालू शकेल। आता एका चमच्याच्या साहाय्याने असे छोटे छोटे हे मिश्रणाचे गोळे घ्यायचे आहे आणि आपण पोळपाटाला असं साजूक तूप लावून हे असं लाटण्याच्या साहाय्याने लाटून घ्यायचं आहे। हे बघा, या पद्धतीने अगदी अलगद असं सुरुवातीला लाटायचं आहे आणि यावरती काही आपण पिस्त्याचे काप सुद्धा टाकून घेतलेले आहेत। हे बघा, एक एक करून सर्व आपण याच पद्धतीने ते पापडी लाटून घेणार आहोत। जर हे पापडी लाटत असताना आपलं मिश्रण जर कडक झालं तर पुन्हा गॅसवरती मिनिटभरासाठी गरम करून घ्यायचं आहे। आता एक एक करून सर्व तीळ पापड्या आपल्या बनवून तयार झालेल्या आहे। आपण बघू शकता किती छान अशा एकाच आकाराच्या खुसखुशीत पातळ अशा पापड्या आपल्या तयार आहे। नक्की ट्राय करा रेसिपी। कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।